सासवडमध्ये वारकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत। पंढरपूरहून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या वारकऱ्यांना एसटी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी 7 तासांहून अधिक काळ थांबावं लागलंय। एका बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी अर्धा तास लागतो। अर्थात अशा 120 बसगाड्या या सीएनजी साठी थांबलेल्या आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, आषाढी वारीनंतर सर्व वारकरी आपापल्या गावी जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेले होते। मात्र सासवडमध्ये वारकऱ्यांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले। पंढरपूरहून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या वारकऱ्यांना एसटी बसमध्ये सीएनजी भरण्यासाठी 7 तासांहून अधिक काळ थांबावं लागलं। मेट्रो बनण्यासाठी अर्धा दिवसाचा पॅकेज देता हायटेक करता आणि महाराष्ट्रातला प्रवासी टॅक्स महाराष्ट्रात पडतो आणि त्याच्यासाठी कुठली सुविधा नाही। वर्षातून येणारा आषाढी वारी महामंडळकडे गाड्या येणार होत्या, तर या महामंडळाला याचा अगोदर नियोजन पाहिजे होतं। आमच्याकडे हे प्रवाशांचे नाहक हाल होतात, कारण भक्त हा पंढरीला जातो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि तो थकून मागून आलेला असतो, परंतु थकून मागून येत नाही। परंतु या सरकारच्या किंवा या महामंडळाच्या बेजबाबदारपणामुळे या भक्तांचे हाल होत आहेत। मला 2 मिनिटं बोलू दे। मोठ्या प्रमाणात एसटीची वाहनं आलेली आहेत। सीएनजी फक्त 2च फिलिंग स्टेशन आहेत। त्याच्यामध्ये एका वेळी एका गाडीला भरायला 20 मिनिटं लागतात। आम्ही काही पर्यायी गाड्या पुढे राजगुरुनगरला वळवत आहेत आणि काही गाड्या शिरूरला वळवणार आहेत। त्यामुळे प्रवाशांची काळजी करू नका, ते सुखरूप पोहोचतील।